सो तुम्हाला याचा आन्सर या पॅसेजमध्ये पाहायला मिळते की रिबिल्डिंग करण्यासाठी आपण काय काय गोष्टी ज्या आहेत त्या वापरल्या पाहिजेत. हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1A पाहिला होता 2024च्या क्वेश्चन पेपरचा, जो की ऑलरेडी बोर्डमध्ये येऊन गेलेला आहे आणि तो आपण सॉल्व्ह केला होता पूर्ण. आय होप की तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल. आणि आता आपण स्टार्ट करतोय क्वेश्चन नंबर 2A. सो रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो. सो ॲज यू ऑल नो की आपल्याकडे अगेन एक पॅसेज आहे जो आपल्याला रीड करायचा आहे. सो अनसीन पॅसेज असल्यामुळे तुम्हाला हा रीड करायचा आहे, कारण यू डोंट नो अबाउट द पॅसेज. सो व्हिडिओ पॉज करा, पॅसेज रीड करा आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण क्वेश्चन आणि आन्सर सॉल्व्ह करणार आहोत. सो आय होप की तुम्ही व्हिडिओ पॉज केला असेल आणि आता आपण त्याचे आन्सर्स कसे लिहायचे ते बघूया. सो सगळ्यात पहिल्यांदा आहे क्वेश्चन नंबर 1, दॅट इज 2 मधला ए मधला 1. सो चूज 2 करेक्ट ऑल्टरनेटिव्स विच डिफाईन द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. सो सगळ्यांनी एक्स्ट्रॅक्ट रीड केलं असेल तरच तुम्हाला याचे आन्सर्स येतील, अदरवाइज इट विल बी की काय चाललंय काही कळतच नाहीये. ओके, सो पहिला आहे लव्ह इज अ ग्रेटर फोर्स इन प्रायव्हेट ॲज वेल ॲज इन पब्लिक अफेअर्स. नो, सो रॉंग. Next is to build civilization, we need to tolerance more than love. Yes, actually. So correct. Patience is the solution in any sort of confrontation. Yes, confrontation. Sorry, confrontation. Yes. When you do not like people, nations, or civilization, you need to love them to change them. No. So second and third are the correct answers. Okay, so तुम्ही passage read केलं असेल तुम्हाला माहितीच आहे. नेक्स्ट आहे A2. Complete the following table with the help of the extract. Give one merit and one demerit of love and patience. So तुम्हाला passage मध्ये कळलंय की लव्हचं एक मेरिट आणि एक डिमेरिट द्यायचंय, सिमिलरली पेशन्सचं पण एक मेरिट आणि एक डिमेरिट द्यायचंय. सो आपण हे बघितलंय की लव्ह इज अ ग्रेट फोर्स इन प्रायव्हेट लाईफ, सो ते आपण इथे मेरिट देऊ शकतो. ग्रेट फोर्स इन प्रायव्हेट लाईफ. आणि डिमेरिट इज लाईक की आपण इथे तेच बघितलं की पब्लिक अफेअर्स मध्ये ते वर्क नाही करत. ठीक आहे, सो इट डज नॉट वर्क किंवा लव्ह इन पब्लिक अफेअर्स डज नॉट वर्क. ठीक आहे. नेक्स्ट इज पेशन्स. पेशन्स बद्दल काय लिहायचंय, एक तर मेरिट असं आहे त्याचं किंवा एक चांगली गोष्ट अशी आहे की इट लाईक गुड स्टेट ऑफ माइंड किंवा साऊंड स्टेट ऑफ माइंड. आणि डिमेरिट असं आहे की आपण काय बघितलं की ते खूप जास्त बोरिंग आहे किंवा खूप जास्त डल वगैरे आहे. राईट, सो तुम्ही पॅसेज मधून पण हे सगळं करू शकता. ठीक आहे, इट इज डल और इट इज अ बोरिंग. ठीक आहे. राईट, हाऊ वी कॅन बिल्ड अप अ सिव्हिलाइज्ड सोसायटी विथ द हेल्प ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. सो एक्स्ट्रॅक्ट मध्ये ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे आपण एक सिव्हिलाइज्ड सोसायटी कशी काय बिल्ड करू शकतो हे तुम्हाला लिहायचं आहे. सो ॲज पर एक्स्ट्रॅक्ट लिहायचं, त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही एक्स्ट्रॅक्ट मध्ये सगळे पॉईंट्स जे आहेत ते लिहून घ्याल आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला आन्सर जे आहे ते फ्रेम करायचे. सो लेट अस फाइंड आउट द आन्सर. सो तुम्हाला याचा आन्सर या पॅसेजमध्ये पाहायला मिळते की रिबिल्डिंग करण्यासाठी आपण काय काय गोष्टी ज्या आहेत त्या वापरल्या पाहिजेत. सो याच पॅसेजच्या अकॉर्डिंग तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. थोडंसं तुम्ही फ्रेमिंग बदलू शकता, बट सेंटेन्सेस आणि त्याचं मिनिंग याच पॅसेज किंवा या पर्टिक्युलर 4-5 लाईन्स प्रमाणे असलं पाहिजे. ठीक आहे. लव्ह अँड टॉलरन्स आर द ट्रू इंडिकेटर्स ऑफ अ सिव्हिलाइज्ड पर्सन. सो वी हॅव टू जस्टिफाय दिस. अगेन लाईक अ पर्सनल रिस्पॉन्स प्रमाणे क्वेश्चन आहे, सो तुम्हाला तुमचं मत जे आहे ते मांडायचं आहे. जसं की आपण बघितलं, जेव्हा आपल्याला एक सिव्हिलाइज्ड सोसायटी बनवायची आहे तर तेव्हा त्याच्यामध्ये लव्ह पण असलं पाहिजे आणि टॉलरन्स पण असलं पाहिजे. सो आपण असं म्हणू शकतो की लव्ह अँड टॉलरन्स आर दी फाउंडेशन्स टू दी सिव्हिलाइज सोसायटी. आता कशामुळे हे, कारण आपल्याला काय हवं आहे, एम्पथी हवं आहे, आपल्याला एक्सेप्टन्स हवं आहे, आपल्याला रिस्पेक्ट हवं आहे. सो हे सगळंच आपल्याला कोण प्रोव्हाइड करणार आहे, लव्ह आणि टॉलरन्स प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल जे लव्ह आहे तर ते आपल्याला कंपॅशनेट ऍक्शन्स वगैरे करण्यासाठी मोटिवेट करतं किंवा एम्पथीसाठी वगैरे ते आपल्याला हेल्प करतं. सो बेसिकली या सगळ्या लव्हशी रिगार्डिंग गोष्टी आहेत किंवा ज्या टॉलरन्सशी रिगार्डिंग गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे मेन्शन करायच्या आहेत. आणि मग सांगायचं आहे की जसं की फॉर एक्झाम्पल टॉलरन्स हे लव्हला कॉम्प्लिमेंट करतं. ठीक आहे. जसं की ऍक्सेप्टन्स करू शकतो आपण जर आपण टॉलरन्स असेल आपल्यामध्ये, तर आपण डिफरन्सेस अंडरस्टँड करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कल्चर आहेत किंवा जे रिलेशन आहेत, जे आयडिओलॉजीज आहेत त्या आपण एक्सेप्ट करू शकतो जर आपल्यामध्ये टॉलरन्स असेल तर. सो लव्ह आणि टॉलरन्स हे फाउंडेशन्स आहेत जर आपल्याला एक प्रॉपर कल्चर किंवा एक प्रॉपर काय म्हणूया आपण बिल्ड करायचं असेल आपल्याला एक छान सिव्हिलाइज सोसायटी त्यासाठी. ठीक आहे.
नेक्स्ट इज, सो तुम्ही हे तुमच्या मताप्रमाणे जस्टिफाय करू शकता ॲज पर द गिवन पॅसेज. मी तुम्हाला काही पॉइंट्स सांगितलेले आहेत. नेक्स्ट इज डू ॲज डिरेक्टेड. इट हॅज बीन ट्राईड अगेन अँड अगेन. सो तुम्हाला ह्याला करायचं आहे ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट आणि रिराईट करायचं आहे. सो दे हॅड ट्राईड इट अगेन अँड अगेन. दे हॅड नाही, दे हॅज ट्राईड इट अगेन अँड अगेन. दे हॅज हे ग्रॅमॅटिकली रॉंग आहे. दे हॅव पाहिजे ऍक्च्युली. सो दे हॅव ट्राईड इट अगेन अँड अगेन हे बरोबर आहे. ठीक आहे. सो दे हॅड नाही येणार कारण इथे हॅड बीन नाहीये, हॅज बीन आहे. त्याच्यामुळे फर्स्ट इज रॉंग. आणि दे हॅज हे कम्प्लिटली ग्रॅमॅटिकली रॉंग आहे कारण दे सोबत आपण कधीच हॅज नाही जोडत, आपण नेहमी हॅव लिहितो. हॅज आपण फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत अटॅच करतो. दे ट्राईड ह्याच्यामध्ये टेन्स बदलला जातोय. सो इट्स द रॉंग आन्सर. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर आहे दे हॅव ट्राईड इट अगेन अँड अगेन. सो ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. इट इज द साऊंड स्टेट ऑफ माइंड विच वी आर लुकिंग फॉर. काय आहे त्याचं उत्तर? पेशन्स. बट ते आपल्याला इथे नाही लिहायचं आहे. आपल्याला सांगितलंय की याच्यापासून एक करेक्ट सिम्पल सेंटेन्स ओळखायचं आहे फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. सो इट इज द साऊंड स्टेट ऑफ माइंड अँड वी आर लुकिंग फॉर इट. नेक्स्ट इज वी आर लुकिंग फॉर द साऊंड स्टेट ऑफ माइंड. त्यानंतर आहे वी आर लुकिंग फॉर इट बट इट इज साऊंड स्टेट ऑफ माइंड. नाही, हे थर्ड जास्तच कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यानंतर असं तुम्ही करत जा की तुम्हाला एकदा वाचल्यानंतर जे खूप जास्त म्हणजे जुळतच नाही असं वाटतंय त्याला आधीच कट करून टाकायचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे द साऊंड स्टेट ऑफ माइंड इज लुक्ड फॉर. हे पण चुकीचं आहे. सो वी आर लुकिंग फॉर दी साऊंड स्टेट ऑफ माइंड हे बरोबर आहे. बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट आहे आपल्याला ए आणि बी मॅच करायचे. बी मध्ये मिनिंग्स दिलेले आहेत. सो पहिला आहे सेक्युलर. सेक्युलर म्हणजे काय? फिलिंग ऑफ ग्रेट फ्रेंडशिप अँड अंडरस्टँडिंग बिटवीन पीपल नाही. सेक्युलर हे रिलेटेड आहे रिलिजनशी. म्हणजे जे रिलिजन आहेत आपल्या देशामध्ये कसं आहे सेक्युलरिझम आहे म्हणजे कुठलाही एक रिलिजन डॉमिनन्स मध्ये नाहीये. सगळे रिलिजन एकत्र राहतात किंवा एक साथ राहतात. त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो सेक्युलरिझम. सो नॉट कनेक्टेड विथ एनी रिलिजन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज ॲब्सर्ड. ॲब्सर्ड म्हणजे काय? असं काहीतरी विचित्र ज्याला काहीच लॉजिक लागत नाहीये. सो इट इज नॉट ॲट ऑल लॉजिकल ऑर सेन्सिबल. सो सेकंडचं येणार आहे डी. सिव्हिलायझेशन. सिव्हिलायझेशन म्हणजे काय? फिलिंग ऑफ ग्रेट फ्रेंडशिप नाही. अ सोसायटी विच हॅज इट्स ओन हायली डेव्हलप्ड कल्चर अँड वेज ऑफ लाईफ. एक्झॅक्टली. सो थर्डचं येणार आहे बी. ब्रदरहुड. ब्रदरहुड म्हणजे फिलिंग ऑफ ग्रेट फ्रेंडशिप अँड अंडरस्टँडिंग बिटवीन द पीपल. ठीक आहे. सो इट्स ए. तर अशा पद्धतीने हे याचे आन्सर्स आहेत. आता नेक्स्ट सांगितलंय की आपल्याला हे जे पॅसेज आहे वरचं ते त्याला समराईज करायचं आहे. कसं करायचं आहे समराईज? तर तुम्हाला काही पॉइंट्स पण दिलेत की लव्ह ॲज अ फोर्स बद्दल थोडंसं लिहा. मग त्याचं लिमिटेशन्स काय आहेत, मग टॉलरन्स म्हणजे काय आणि टॉलरन्सची नीड काय आहे. तर या पॅटर्नमध्ये तुम्हाला समरी लिहायची आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समरीला तुम्हाला टायटल पण लिहायचंय. सो तुम्ही असं म्हणू शकता की रिबिल्डिंग सिव्हिलायझेशन असं तुम्ही टायटल देऊ शकता. ओके. रिबिल्डिंग सिव्हिलायझेशन. सो आता हे जे आपलं काही एक्स्ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये लव्ह बद्दल काय सांगितलंय, याचे लिमिटेशन्स काय आहेत लव्हचे, मग टॉलरन्स काय आहे आणि टॉलरन्सची नीड काय आहे. असं करत करत तुम्हाला साधारणतः 1/3 ऑफ द पॅसेज इथे लिहायचं आहे. आय होप की तुम्हाला समरी कशी लिहायची याच्याबद्दल सगळी आयडिया आहे. नसेल तर या ठिकाणी मी कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये समरी रायटिंगच्या व्हिडिओची लिंक देते. प्लीज तो बघा जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल की समरी कशी लिहायची आहे. नेक्स्ट इज माइंड मॅपिंग. सो माइंड मॅपिंग आपण आता इथे करू शकतो. ऑलरेडी मी माइंड मॅपिंग वरती एक कंप्लीट व्हिडिओ अपलोड केलाय ज्याच्यामध्ये आपण 3 to 4 एक्झाम्पल्स पाहिलेत माइंड मॅपिंगचे. आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण त्याच्यामधून तुम्हाला खूप आयडियाज मिळतील की आपण माइंड मॅपिंग कसं करू शकतो. सो सध्या आपण पाहतोय की इफेक्ट्स ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ याच्यावरती आपण एक माइंड मॅप जे आहे ते बनवण्याचं ट्राय करूया. सो तुम्हाला एक आयडिया मिळेल की हे जे माइंड मॅपिंग आहे तर ते आपण कसं करू शकतो. सो हवं तर तुम्ही मध्ये लिहू शकता असं पेजच्या इफेक्ट्स ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ. असं छान पेजच्या मध्ये तुम्ही लिहू शकता. वरती ॲरोज काढा, खाली ॲरोज काढा आणि मग तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. सो ह्याला असं छान बॉक्समध्ये टाकूया आपण. अर्थात माझा बॉक्स एवढा परफेक्ट नाही येणार कारण मी स्केल नाही वापरते. तुम्ही मात्र याचा बॉक्स छान परफेक्ट करा. ठीक आहे. आता जेव्हा आपण माइंड मॅप ड्रॉ करतो तेव्हा मी तुम्हाला काही रूल्स सांगितलेले आहेत. आय होप तुम्हाला ते आठवत आहेत. नसतील तर प्लीज व्हिडिओ पहा. सो आपण काय करतो सगळ्यात पहिल्यांदा एक 2 किंवा 3 मेन पॉइंट्स आपण याच्यामधून आयडेंटिफाय करतो. आता म्युझिकचा ह्युमन लाईफवरती कसा इफेक्ट होतोय, तर एक तर तो इमोशनल हेल्थवरती कसा होतोय आणि दुसरं म्हणजे फिजिकल. ठीक आहे. इमोशनल आणि फिजिकल दोनच घेऊया आपण. 2 किंवा 3 करायचं असतं तर इमोशनल हेल्थवरती कसा होतोय आणि फिजिकल हेल्थवरती कसा होतोय. ऍक्च्युली माझ्याकडे आता जागा नाही आयडियली कारण पेज जे आहे तर ते संपतंय.
सो मी असं लिहिते, तुम्ही मात्र हा ॲरो इथे देऊन लिहू शकता. म्हणजे ह्याला मध्ये घ्या, इकडे एक ॲरो आणि इकडे एक ॲरो. मी मात्र खाली लिहिते, कारण माझ्याकडे तशी जागा नाहीये. तुमच्याकडे पेज असणार आहे आणि मी यातलंच अर्ध पेज वापरण्याचा प्रयत्न करते. अजून एक टिप अशी आहे, की प्लीज जेव्हा तुम्ही माइंड मॅप ड्रॉ कराल, तेव्हा नवीन पानावरती ड्रॉ करायचे, कारण जागा पुरत नाहीये किंवा असं काही नको. इव्हन तुम्ही पहिल्या याच्या आधीच्या पानावरती 4-5 ओळी जरी लिहिल्या असतील, तरी पण ते पान सोडून द्या आणि नवीन पानावरती तुम्ही लिहू शकता. तुमचं पान साधारणतः असं असेल, हे तुम्ही सरळ ठेवून लिहा किंवा असं आडवं ठेवून लिहा, कसं पण चालेल. माइंड मॅप तुम्ही कसं पण ड्रॉ करू शकता. तुमच्या कम्फर्टने तुम्ही कसंही ड्रॉ करू शकता. सो आता इमोशनल हेल्थवरती काय फरक करेल हे? तर एकतर जेव्हा तुम्ही गाणं ऐकता, तुमच्या मूडप्रमाणे तुम्ही गाणं ऐकता. तुम्ही गाणं ऐकलं की तुम्हाला फ्रेश वाटतं. ठीक आहे, तुमचा स्ट्रेस कमी होतो. स्ट्रेस कमी व्हावा यासाठी आपण गाणं ऐकतो. सो रिड्युसेस स्ट्रेस किंवा स्ट्रेस रिडक्शन. ठीक आहे, हा एक पॉइंट झाला. ह्याला पण छान असा बॉक्स करा आणि हा ॲरो जो आहे तर तो असा देऊ शकता. याला हवं तर तुम्ही असे क्लाउड्स बनवा. ठीक आहे, काय पण इथे तुम्हाला काय करायचं, कसं करायचं थोडं तुम्ही बघा. पेनाने ड्रॉ करा, पेन्सिलने ड्रॉ करा, कसंही चालेल, पण आतले शब्द मात्र पेनाने लिहायचे आहेत. ठीक आहे. रिड्युसेस स्ट्रेस, आपलं मूड चांगलं करतं. सो इट चेंजेस ऑर एनहान्सेस मूड. ठीक आहे. अजून एक थर्ड ते काय करतं, आपला मूड चांगला करतं, आपला स्ट्रेस कमी करतं. ठीक आहे, बस झालं. किंवा इट फ्रेश अप अवर माइंड, चिअर अप करतं किंवा फ्रेश अप करतं. ठीक आहे. किंवा इट मेक्स अस फील लाईट. इव्हन त्या स्ट्रेस रिडक्शन मध्ये येईल, पण ठीक आहे, आपण लिहू शकतो. मेक्स अस फील लाईट. ठीक आहे. नेक्स्ट आहे की फिजिकल हेल्थ मध्ये काय काय करतं. तुम्ही कधी बघितलंय का, तुम्ही जर एकदम सायलेंट म्युझिक ऐकलत ना, जे स्लीप इम्प्रुव्हमेंटसाठी किंवा असं ना काहीतरी म्युझिक असतं जे एकदम शांत बॅकग्राऊंडला चालू असतं, ते ऐकलं की आपल्याला झोप येते चांगली. सो ते आपलं स्लीप क्वालिटी पण इम्प्रूव्ह करायला हेल्प करतं. सो इट इम्प्रूव्ह स्लीप क्वालिटी. असे बरेचसे म्युझिक आहेत. अजून एक आहे की पहिल्या काळी ना काही पर्टिक्युलर प्रकारचं म्युझिक असायचं. ते ऐकले की आपल्याला काही दुखत असेल तर त्याचा रिलीफ मिळायचा. सो इट कॅन बी युज्ड ॲज अ पेन रिलीफ. ठीक आहे. सर्कलमध्येच नको, ट्रायंगलच काढा सगळीकडे. नेक्स्ट अजून आहे की आपण कधी-कधी तुम्ही ऐकलं असेल की जिममधले लोकं गाणी लावून ते एक्सरसाइज वगैरे करतात. का तर त्याच्याने आपलं काय होतं, एक्सरसाइजचं जे परफॉर्मन्स आहे तर तो इम्प्रूव्ह होतो. इम्प्रूव्हज एक्सरसाइज परफॉर्मन्स. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण काही लिहिलंय. तुम्ही अजून एखाद दुसरे पॉइंट्स ह्याच्यामध्ये ऍड करा आणि ठीक आहे, चालेल. तर अशा पद्धतीने आपण हे जे माइंड मॅप आहे तर ते करणार आहोत. आय होप की तुम्हाला बेसिक आयडिया मिळालेली आहे. आणि सो इन दिस वे आपण जो पहिला सेक्शन आहे प्रोज तर तो कव्हर केलाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पोएट्री पाहणार आहोत. सो प्लीज हे सगळे व्हिडिओ सिरियली पहा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण जर व्ह्यूज मिळाले तरच अर्थात मी नवीन व्हिडिओज अपलोड करू शकते, कारण मला पण थोडंफार मोटिवेशन पाहिजे ना. सो प्लीज ट्राय करा की तुम्ही हे सगळे व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर कराल. And thank you so much for watching this video and see you in the next video. Bye bye.